हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी ऑफिसचा ब्लॉग शूट करणार आहे. तर मी आता ऑफिसला पोहोचलेलो आहे. सी हॅलो. माझ्याकडे चावे असतात, त्यामुळे कधी कधी मी जाऊन उघडतो ऑफिस मी उघडलेलं आहे आणि आता आत गेलेलो आहे. कधी कधी मी लवकर येतो तर मी उघडतो, कधी कधी मावशी येतात तर त्या उघडतात. माझ्याकडे चावी एक्स्ट्रा असते, त्यामुळे आज मी उघडलं. लाईट वगैरे ऑन केली आणि माझ्या डेस्कवर जाऊन चावी जोरात आदळली. श्रीकृष्णाचा हा मंत्र, त्या मंत्राने मी रोज माझ्या कामाची सुरुवात करतो. हे मी लॉग इन केलेलं आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि माझं काम सुरू झालेलं आहे. हो ना, लवकर चालू. कोणीच नाही आलं आहे, मी एकटाच बसलेलो आहे. थोडंसं काम करूया. सिस्टम लॉग इन केलं, सॉफ्टवेअर लॉग इन पण केलं. थोडंसं पाणी, व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर हायड्रेशन. दिवसातनं 2-3 लिटर पाणी पिणं हे खूप 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 गरजेचं आहे. पाणी पिऊन कामाला सुरुवात करूया. थोडंफार काम केलं. GSTचं R1 फाईल करायचं होतं, त्याचा डेटा बनवायचा होता. तो डेटा मी बनवला सकाळी येऊन. थोडंसं काम हलकं होतं दिवसभराचं, सकाळी येऊन आटपलं की, त्यामुळे थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने काम केलं. खूप भारी वाटतं सकाळी येऊन एक्सरसाइज वगैरे सगळं आटपून त्यांचं योग्य ते मी डाएट घेऊन काम करणं व्हेरी रिफ्रेशिंग. थोडेसे नोट्स काढून ठेवले, काय काय विचारायचे आहेत, काय काय करेक्शन करायचे आहेत. तुम्ही कुठे काम करता, तुम्ही कुठे कामाला जाता आणि तुम्ही काय काम करता हे मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. थोडंसं काम करून घेऊया. देर आर लॉट ऑफ कॅल्क्युलेशन्स इन अकाउंटिंग. थोडंसं माइंड फ्रेश, थोडंसं स्वतःला रिसेट करायचं, पुन्हा कॅल्क्युलेशन्स करायचे, काय चुकलं काय बरोबर आहे. शेवटी सगळा आकड्यांचा खेळ, अकाउंट्स म्हणजे. थोडासा अकाउंट्सला ब्रेक देऊया आणि म्हटलं आपण व्हेज प्रोटीन्स सर्च करूया, काय आपण कन्झ्युम करू शकतो डेली डाएट्समध्ये. बिकॉज आय एम अ प्युअर व्हेजिटेरियन आणि मला हेच सगळं खायचं आहे जे मी रोज खातो. तर थोडे प्रोटीन सोर्सेस मी सर्च केले गुगलवरती जाऊन आणि काही मिळाले, काही अफोर्डेबल नव्हते, त्यामुळे मी ते स्किप केले. जे अफोर्डेबल आहेत ते नोट करून घेतले आणि अशातच माझं लंच ब्रेकचा सुद्धा वेळ झालेला आहे. तर आईने मस्त तोंडलीची भाजी आणि पोळ्या दिल्या, म्हणजे चपात्या दिलेल्या. घाबरतच शूट करत होतो, कारण मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये ब्लॉग शूट करत होतो, स्वतःला शूट करत होतो. वा, छान झाली भाजी. ऑफिसमध्ये बाकीचे सगळे मागे बसलेले जेवायला, मी माझ्या डेस्कवरच बसतो. कम्फर्टेबल वाटतं मला. स्वतःचा एकटा वेळ मला प्रचंड आवडतो, त्यामुळे मी एकट्यातच बसतो जेवायला, एकट्यातच फिरतो, एकट्यातच जे काही करतो. आता मी खाली लंच ब्रेकमध्ये खाली आलो होतो जरा पाय मोकळे करायला. मी नेहमी जातो, 1 तासाचा लंच ब्रेक असतो, त्यामुळे मी जरा फिरून येतो लंच झाल्यावर. छान वाटतं. डेस्क जॉब असल्यामुळे फिरणं होत नाही फारसं, त्यामुळे मी जरा सपाटा मारून येतो, रस्त्यावर जाऊन फिरतो. 1 तास आपला. तर मी नेहमी लस्सी पितो आणि आता गरमी फार आहे, त्यामुळे उकडतंसुद्धा जास्त आहे, त्यामुळे मी ताक. लस्सी नाही घेत, ताक. प्रचंड हायड्रेटिंग आहे, पोटाला फार आराम मिळतो, पोट थंड होतं आणि हे ताक त्या काकांचं खूप सुंदर असतं. थोडंसं भटकून येऊन मी परत ऑफिसमध्ये आलेलो आहे. जिना चढतो. लंच ब्रेकमध्ये सगळी लोक बाहेर जातो. सॉरी, मधला व्हिडिओ मी शूट नाही केला, कारण खूप काम होतं आणि डायरेक्ट मी लॉगआउटचा व्हिडिओ दाखवला. लॉगआउट शूट केलं. चला घरी, बागो. तो
साऊंड मला ॲड नाही करता आला कारण तो नाही माझ्याकडे, त्यामुळे मी स्वतःच भागवून म्हटलं. सगळी लोक घरी चालली आहेत बघा ऑफिसला. स्वतःला शूट करण्याची मजाच वेगळी असेल. खूप घाबरत शूट केलं आहे कारण मला खूप जास्त फोबिया आहे की लोक काय म्हणतील, पण मी ते कालांतराने फाट्यावर मारायला सुरुवात केली. लोक काय म्हणतील आय डोंट केअर, आपण स्वतःचं जगण्याचं ठिकाण. मध्येच रस्त्यामध्ये दत्तांचं खूप सुंदर मंदिर आहे, महाराजांचं दर्शन घेऊन पुढे निघालो. शिर्षीला पोहोचलेलो आहे. खूप गर्दी आहे. ह्या पीक टाईममध्ये खूप जास्त गर्दी असते. शिर्षीला एव्हरी वन इज रिटर्निंग टू होम. स्वतःला शूट करणं इज क्वाईट डिफिकल्ट, पण तरीही मी प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं पॉसिबल स्वतःला शूट करायचं. लोकांनी बघितलं का असं ऑकवर्ड व्हायला होतं, पण एनिवेज आपण कुठे काय करणार. ही आपली राणीसुद्धा आलेली आहे. लोकल आवाज ऐकलाच असेल, बदलापूर ट्रेन आहे. बदलापूरला प्रचंड गर्दी असते, पण मी या ट्रेनमध्ये नाही चढलो, मला चढताच नाही. बाय.